आपल्या गुंतवणुका सुरू करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. जेव्हा केव्हा गुंतवणुका करायच्या असतील तर आपल्याला फक्त माझ्या येत्या काळामध्ये काय काय उद्दिष्ट आहेत आणि कुठल्या गोष्टीला कधी प्रायोरिटी देतोय हे समजून घेऊन गुंतवणुका केल्या पाहिजेत. आणि 35चं वय हे मला वाटतं SIPचं आहे. 50च 1 कोटीचा पोर्टफोलिओ अचीव्ह जर झाला असेल तर मला एक बेस मिळेल आणि प्रत्येक उद्दिष्टासाठी जर मी वेगवेगळं पोर्टफोलिओचं नियोजन केलं असेल तर मी कन्फ्यूज होणार नाही की मला कधी कुठले पैसे खर्च करायला काढायचे. किती योग्य करता त्याच्यापेक्षा किती तुम्ही चुका टाळता या काळात हे जास्त महत्त्वाचं आहे. 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवणं जर पॅसिव्ह फंड्स स्वीकारले तर नक्कीच नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments. So, तुमच्या मनात SWP बद्दल काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण एक काही जणांचे प्रश्न नक्की घेऊया. सो रिषभ, येस, कोणाचे प्रश्न घ्यायचे? कोणी हँड रेस केलंय काय? हां, ॲट एज ऑफ 35. अच्छा. आपल्या गुंतवणुका सुरू करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. जेव्हा केव्हा गुंतवणुका करायच्या असतील तर आपल्याला फक्त माझ्या येत्या काळामध्ये काय काय उद्दिष्ट आहेत आणि त्या प्रत्येक उद्दिष्टासाठी थोडी थोडी का होईना मी विभागून गुंतवणूक करतोय आणि कुठल्या गोष्टीला कधी प्रायोरिटी देतोय हे समजून घेऊन गुंतवणुका केल्या पाहिजेत. आणि 35चं वय हे मला वाटतं SIPचं आहे. सो SIP मोठ्या प्रमाणात आपण सायझेबल SIPs लावून घेतल्या ते दाखवतात बरंच आपल्याला गणितांमध्ये. कशी 5,000ची काय 1,000च्या SIPनी 30 वर्षात 1 कोटी 10 लाख वगैरे होतात. पण लक्षात घ्या 30-35 वर्षानंतरचे 1 कोटी 10 लाख रुपये हे महागाईच्या दृष्टीने आजच्या 15-20 लाखासारखे नक्कीच काहीच न केल्यापेक्षा ते आजच्या काळातल्या 15-20 लाखाला सुद्धा त्यावेळेला आज जशी 15-20 लाखाला व्हॅल्यू तशी त्या काळात 1 कोटीला देखील असणार आहे. पण म्हणून आपण जरा सायझेबली 15-1 हजाराचे SIPs जर 35व्या वर्षी सुरू करत असू तर आणि जर त्याला 15 वर्ष इंटॅक्ट ठेवत असू तर 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट घेणाऱ्या असा ॲग्रेसिव्ह प्लॅनिंग घेऊन आपण 15 वर्षामध्ये 1 कोटीचा पोर्टफोलिओ देखील अचीव्ह करू शकतो. म्हणजे 50च 1 कोटीचा पोर्टफोलिओ अचीव्ह जर झाला असेल तर मला एक बेस मिळेल आणि प्रत्येक उद्दिष्टासाठी जर मी वेगवेगळं पोर्टफोलिओचं नियोजन केलं असेल तर मी कन्फ्यूज होणार नाही की मला कधी कुठले पैसे खर्च करायला काढायचे आहेत. म्हणजे आता 35 ते 50 या 15 वर्षामध्ये ही अशी 15 वर्षे आहेत की ज्या वेळात तुमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चहूबाजूनी खर्च पण येत असतात. अशा स्वरूपामध्ये बरेच जणांचं होतं असं की त्यांच्या गुंतवणुकीचा पोर्शन खूप कमी होतो आणि आमच्याकडे 50 नंतर जास्तीत जास्त लोक येतात आणि मग त्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग आणि त्यासाठी सायझेबल मोठ्या गुंतवणुका करायच्या असतात. पण तुम्ही अतिशय परफेक्ट वयात आहात. तुम्ही जर 35मध्ये जर सुरू करत असाल तुमच्या रिटायरमेंटला तर तुमच्या हातामध्ये सायझेबल वेळ आहे. जरी तुमच्याकडे रिटायरमेंटसाठी तुम्ही अगदी 4-5 हजार रुपयेचा फंड जरी राखून ठेवू शकलात तरी 35 ते 60 या वर्षाभरामध्ये या वर्षांमध्ये जर त्याच्यात जे कंपाऊंडिंग होईल त्याचा खूप चांगला फायदा होईल. फक्त मला एक सल्ला एवढाच आहे की अनेक जण तो अर्धा पाऊण टक्का वाचवण्यासाठी म्हणून ऑनलाईन जातात. 35ल्या वयातले जास्तीत जास्त करून घ्या त्याच्या आतमधले. गुंतवणूक सल्लागारांकडे येणारी मंडळी ना ही साधारण 45-50 नंतर असतात. म्हणजे सगळे आर्थिक चुका करून झाल्या की आता लक्षात येतं की आता मला काही चुका करायला स्कोप उरला नाही, आता मी घेऊच शकत नाही चुका, लेट मी फाइंड अ गुड ॲडवायझर नाव. अशा मोडमध्ये जाण्याच्या आधी तुमच्या हातात सोनेरी वर्ष आहेत. ती जर तुम्ही चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानी जर गेलात तर तुमचे बाळ जे वाया जात आहेत इतरांचे ते जाणार नाही. म्हणजे कशात काहीतरी शेअर ट्रेडिंग करण्यात गेले किंवा क्रिप्टो करन्सीच्या मागे गेले किंवा काहीतरी असेच स्मॉल कॅप फंड चेस केले आणि मला तर होम लोनसाठी पैसे लागणार होते, नंतर डाऊन पेमेंट करण्यासाठी जमवायचे होते किंवा पटकन 2-3 वर्षातले इमर्जन्सीचे फंड्स आहेत आणि ते मी काहीतरी स्मॉल कॅपमध्ये वगैरे पास्ट रिटर्न बघून केले. अशा प्रकारच्या चुका तुमच्या किती योग्य करता त्याच्यापेक्षा किती तुम्ही चुका टाळता या काळात हे जास्त महत्त्वाचं आहे.
येस रिषभ. नेक्स्ट अजून तोपर्यंत कोणी प्रश्न विचारलाय किंवा कोणाला प्रश्न विचारायचा आहे? सरांचा प्रश्न आहे, 60,65,000 वर्षी SWP दिले तर दर महिना किती रक्कम मिळू शकेल? हां, मिळू शकेल पेक्षाही किती घ्यावी. आपण घ्यायला काय, आपल्या हातात तो नळ आहे, किती प्रमाणात आपण सोडू शकतो. पण एक 0.5% दर महिना, म्हणजे जर तुम्ही 60-65 लाखावरती 30 ते 32,000 35,000च्या आतमध्ये दर महिना आत्ता घेत असाल, पुढे जाऊन हाच 65 लाखाचा पोर्टफोलिओ तुमचा 2-3 वर्षामध्ये 30-35,000 रुपये दर महिन्याला काढून घेत देखील 80 लाखावर गेल्यावरती 35,000च्या ऐवजी आपण 40,000कडे गेलो. पुढे हाच पोर्टफोलिओ 1 कोटीचा झाल्यावरती आपण त्यामध्ये काही वर्षानंतर 50,000 रुपये दर महिन्याला काढून घेऊ शकू. अशा स्वरूपात आपल्याला पुढे नेता येईल. सो आत्ताचं माझं उत्तर असं आहे, 65 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, तर तुम्ही 30,000 आणि फार तर 35,000च्या वर जाऊ नये. एक क्वेश्चन आहे सरांचा, 15% इंटरेस्ट जास्त वाटत नाही का? हां, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवणं जर पॅसिव्ह फंड्स स्वीकारले तर नक्कीच नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बट जर आपण ॲक्टिव्ह मॅनेजमेंट घेऊन इन्व्हेस्टमेंट्स करतोय असं इथे गृहीत धरलंय म्हणून 15% रिटर्न्स पकडले. आणि हे 15% रिटर्न्स पण कुठून आले, तर हा काही आकडा असाच आपण घेतला 15 म्हणून असं नाही, तर देशाचा GDP ज्या दराने वाढतोय आणि इन्फ्लेशन किती आहे यावरनं ॲव्हरेज रिटर्न काय इक्विटी मार्केटमध्ये येईल हे दिसतं. आणि विथ बेटर मॅनेजमेंट सिस्टीम्स आपण पोर्टफोलिओवरती 2 ते 3% अल्फा, म्हणजे जो सेन्सेक्स किंवा निफ्टीचा परतावा आहे त्याच्या 2 ते 3% पुढे जाणं हे सहज शक्य आहे. व हे सहज शक्य जर पकडलं तर एक 7% आपला GDP वाढतोय आणि त्या GDPमध्ये 5-5.5% इन्फ्लेशन आहे. त्यामुळे 13% इथेच झाले आणि 2% त्यावरती विथ बेटर मॅनेजमेंट हे नक्कीच शक्य आहे. तुम्ही जर आमच्याकडे आला आता, काही नावं न दाखवता, काही आयडेंटिटी डिस्क्लोज न करता, गेल्या 5-5, 7-7 वर्षात किंवा अगदी इनफॅक्ट गेल्या 3-4 वर्षामध्ये सुद्धा देखील ॲव्हरेज रिटर्न 15%+ मिळालेले आमच्याकडे अनेक पोर्टफोलिओज आहेत. आणि येत्या काळात देखील जर आपण गव्हर्नमेंटची दिशा कशी आहे हे पाहून इन्व्हेस्टमेंट्स करत असू तर आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सायझेबली मिळवता येणं आणि त्याच्यातनं ओव्हरऑल पोर्टफोलिओला अगदी त्या SWPच्या पोर्टफोलिओमध्ये डेट कंपोनंट ठेवून देखील 15%च्या पलीकडे जाता येणं लॉंग टर्ममध्ये शक्य आहे. ह्यामध्ये लिनियर ग्रोथ होणार नाही की वर्ष उजाडलं आणि 15% असं होणं अपेक्षित नाही आहे. पण एक 5 ते 7 वर्षाचा जर टाइम फ्रेम आपण हातामध्ये घेतला तर त्यामध्ये एक ॲव्हरेज 15%+ रिटर्न मिळवणं नक्कीच शक्य आहे. प्रॉव्हिडंट फंडांमधनं तुम्हाला कशा स्वरूपात इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत, तुम्हाला त्याला SWP नियोजनासाठी म्हणून फंड्स काढायचे नाही काढायचे, किंवा तुम्हाला एक वेल्थ म्हणून ते असेच प्रॉव्हिडंट फंडात पैसे आहेत माझे, सेफ्टी आहे म्हणून इमर्जन्सी फंड म्हणून तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडामधलंच व्याज मिळत ठेवायचं आहे, त्यासाठी म्हणून नियोजन करायचं असेल तरी ह्याला ठेवता येईल. म्हणजे प्रॉव्हिडंट फंडावरनं मला आठवलं, हा झाला एक हा मुद्दा. पण NPSमधनं आता 80% पैसे काढून घेता येतात, पूर्वी 60% काढून घेता येतं. पण जी उरलेली रक्कम होती त्याच्यावरती ॲन्युइटीज घ्यावी लागायची. आता ॲन्युइटीज इन्शुरन्स म्हणजे तो त्याला लॉक होणार आणि तेवढेच पैसे मला काय 0.5% वगैरे त्याच्यावरचा 6% मिळत राहणार, किंवा त्याच्यानंतर जी असेल तर ती सुद्धा स्वरूप ती काही पूर्ण ती रक्कम माझी एकदम इन्शुरन्स प्लॅनमध्ये जाते. सो ते मला जाऊ द्यायचं नसेल तर मला 60% किंवा 80% हे जी रक्कम आहे ती काढून घेतली आणि उरलेली रक्कम मी एक नेक्स्ट जनरेशनसाठी म्हणून फंड म्हणून नुसता तसाच तिथे पार्क करून NPSमध्ये जरी ठेवला तर NPSचा अशा प्रकारे आता अनेक जण नेक्स्ट जनरेशनला हँडओव्हर करण्यासाठी फंड म्हणून पण वापर करतात की ते 20% किंवा 40% तिथेच राहिले. तर मी ॲन्युइटी घेत नाही, मी SWP आणि बाकी सगळ्या गोष्टींमधनं माझं आर्थिक नियोजन जगत असतो आणि माझ्या मृत्यू पश्चात ते सगळे पैसे माझ्या हेअर्सना, माझ्या मुलांना वगैरे काढून घेता येऊ शकत असतात.
तर त्यामुळे प्रॉपर्टी ट्रान्सफरसाठी NPSचा एक मुद्दा मला त्या निमित्ताने आठवला म्हणून मी सांगितलं. लास्ट क्वेश्चन घेऊया सर, बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. ओ मी सगळ्यांना विनंती करेन की तुमचे जर काही पर्सनल क्वेश्चन असतील तर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट केलं तर बरं राहील. मी प्रत्येकाच्या प्रश्नाला नक्की उत्तर देईन. मी दर मंगळवारी मुंबई ऑफिसमध्ये माझ्या पार्ल्याच्या ऑफिसमध्ये असतो, शुक्रवार शनिवारी मी पुण्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि ऑनलाईन देखील तुम्हाला जेव्हा कधी जमणार असेल तर तुमची माझी भेटीची वेळ, माझी ही जी मंडळी ऋषभ, प्रितेश तुमच्या संपर्कात आहे त्यांच्याशी तुमची आणि माझी वेळ जुळवून तुमचा प्रत्येकाचा प्रश्न समजून घेऊन मी तुम्हाला ॲड्रेस करीन. त्यासाठी काही माझे वेगळी चार्जेस फीज लागणार नाही आहेत. सो म्हणून आपण एक लास्ट क्वेश्चन फक्त आता घेऊ. Can we start SWP from non-life funds? तुम्ही इन्शुरन्स प्लॅनबद्दल, युलिप प्लॅन्सबद्दल बोलताय का? इक्विटी म्युच्युअल फंडाबाबत म्हणताय? ओके. सो 15 वर्षाची SIP होती आणि आता ती संपली आहे असं म्हणायचं तुम्हाला? येस. सो दॅट इज द आयडियल वे. SIP करत करत पोर्टफोलिओ जमवायचा आणि तो पोर्टफोलिओ जमवल्यानंतर आपण SIP थांबवून त्यावरती SWP घेऊ शकतो. सो ते थेट इक्विटी फंडांवरच जर तुम्ही सुरू केलं असेल तर काय होतं, इक्विटी फंड ही लिनियर ग्रोथ देणारी ऑप्शन नाही आहे. सो त्यामुळे होतं कसं, मी जे कार्यक्रमात सुरुवातीच्या पार्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे की त्याच्यातनं कॅपिटल इरोजन होतं. म्हणजे मार्केटनी जर समजा पुढच्या वर्षामध्ये 15% निगेटिव्ह रिटर्न दिला आणि तुम्ही सुद्धा अर्धा टक्क्याकडून 6% त्याच्यातनं काढून घेतले तर तुमचा पोर्टफोलिओ 15 + 6 म्हणजे 21% त्या वर्षभरातच खालती जाईल. पण किती पोर्टफोलिओ किती रुपयाचा आहे? हां, मग 23 लाखातनं तुम्ही 5,000 रुपये काढताय विच इज एक अगदी काय म्हणता येईल नॉमिनल हे काढतात. त्यांनी काही मोठासा धोका होणार नाही आहे त्यातनं. हां, म्हणजे चुकीचं नक्की नाही आहे पण त्याला अतिशय म्हणजे त्याला योग्य पातळीवरती न्यायचं असेल तर इक्विटी फंडांमधनं त्याचं व्हॅल्युएशन ज्याला 24-25च्या पल्ल्याड जातं त्यावेळेला त्याला डेट फंडामध्ये ट्रान्सफर करून ठेवणं आणि त्यातनं SWP घ्याल तर ती अधिक बेटर पद्धत राहील. चालेल ना, मला तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू देऊ करून नीट त्याचं पर्सनली उत्तर द्यायला आवडेल. येस, थँक्यू सो मच. सगळे अगदी देश विदेशातनं अनेक जण जॉईन झालेले आहेत. पुण्यातनं, मुंबईतनं. पार्ल्यामध्ये हा कार्यक्रम पर्सनली मला पण घ्यायचा होता पण ज्या वेळेला ह्याच्या बातम्या येत गेल्या त्यावेळेला खूप पाऊस आणि सगळं चालू होतं. सो त्यामुळे त्याचं नियोजन पुढे कसं होईल त्यामुळे आम्ही हा ऑनलाईन शिफ्ट केला. पावसाळा जसा आटोक्यात येईल त्याला परत आपण थेट प्रत्यक्ष कार्यक्रम देखील घेऊ आणि तोपर्यंत ऑनलाईन भेटतच राहू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.